लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगरात जमिनीच्या वादातून एका टोळक्याचा रक्तरंजित हल्ला, एक तरुण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले। शहरातील संभाजी कॉलनीत पाडसवान कुटुंबाचे किराणा दुकान असून त्यांच्या समोरील बाजूस असलेले प्लॉट सुद्धा पाडसवान यांचाच आहे। या रिकाम्या प्लॉटवर ज्ञानेश्वर निमुणे मागील 3 वर्षांपासून गणपती बसवत आहेत। मात्र 2 वर्षापूर्वी पाडसवान कुटुंबाने हा प्लॉट खरेदी केला व यावर्षी बांधकाम करायचे आहे म्हणून येथे गणपती बसवण्यास ढोल पथकाचे सराव करण्यास मनाई केली। या कारणाने या दोन्ही गटात वाद वाढत गेल्याने ज्ञानेश्वर काशीनाथ निमुणे यांच्यासह 5 ते 6 जणांनी पाडसवान कुटुंबावर सामूहिक प्राणघातक हल्ला केला। यात प्रमोद रमेश पाडसवान यांचा मृत्यू झाला तर वडील व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत। हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। या प्रकरणी खून करणाऱ्या हल्लेखोर गुंडांवर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सिडको पोलीस करीत आहेत। 16 वार होते, 16 वार त्यांच्या किडनीला लागलं। आता जायच्या आधी माझ्या डोळ्यासमोर त्यांना मारून टाकलं। त्यांनी अगोदर सगळी प्लॅनिंग केली होती आणि आम्हाला त्यांनी खूप वेळ धमकी दिली होती, 100 वेळ धमकी दिली होती की आम्ही तुम्हाला मारून टाकू, पूर्ण परिवाराला किंवा कोणाला तरी मारून टाकू। त्यांनी खरंच करून दाखवलं। काल काहीच कारवाई नाही केली। खूप वेळेस लगे 1-2 नाही, कमीत कमी 50 वेळेस त्यांना त्यांची विरुद्ध तक्रार दिली होती। ते म्हणत होते काही होऊ द्या मग आम्ही येतो म्हणे। काहीच कारवाई नाही केली। त्या आरोपीला, सगळ्या आरोपींना आहे ना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आणि त्यांचं जे मंडळ आहे जे त्यांना साथ देत होतं, पूर्ण टोळी होती त्यांनी 50 जणांची आणि आमचे घराचे फक्त 2-3 मेंबर एवढे जण हल्ला करायचे, त्यांना सुद्धा जेलात टाकून जन्मठेप झाली पाहिजे। तुम्हाला असं वाटतंय का पोलिसांनी जर वेळेत हस्तक्षेप केला असता ती घटना टळली असती? तुमच्या टळली असती, आज माझा नवरा जिवंत असता। त्यांनी काही केलं नाही म्हणून आज काय नाव आहे आपलं? त्यांचं नाव काय? म्हणे माझं कोणीच काही करत नाही म्हणे, मी येत जात राहतो म्हणे आणि माझ्यासाठी फोन वगैरे कॉमन आहे म्हणे मी करून दाखवीन म्हणे। करून दाखवलं काल। धमकी देत होती ती, धमकी देत होती ती आणि एवढं करून ती तिला माघारी घेतली होती। हे काही बोलत नव्हते, माझे माणसं कोणी बोलायसारखे नव्हते। त्यांनी यांच्यावर आरोपी घेतल्या, त्यांनी यांना मारहाण करायची धमकी दिली आणि घरात शिरून मारलं त्यांना आणि माझ्या भावाच्या डोक्यात रोड टाकला, माझ्या भाऊच्या डोक्यामध्ये रोड टाकला। त्याला इतकरी मारून फेकल्या, 16 चाकूच्या वर माझ्या भाषेच्या अंगावर गेले। त्यांनी फार घशापासून तोडलेलं आहे, घशाच्या नासा सोड तोडलेलं आहे त्यांनी माझ्या भाषेच्या प्लॉटवरून वाचवली। खूप वर्षापासून प्लॉट आमचा आहे, त्यांनी आमच्या प्लॉटवर अतिक्रमण केलं। तिथं ढोल लावले, तिथं गणपती बसवणार आहे, तिथं दररोज ते गणपतीची ढोलची रिहर्सल घेतात। प्लॉट आमचा आहे, ती तिकडे राहता आणि आम्हाला उगाच परेशान करतात। आमच्याच प्लॉटवरून, आमच्याच घरासमोरून आम्हाला मारहाण करतात। खूप वेळेस त्यांनी आम्हाला मारहाण केली। जेव्हा पी सिडकोवाले लोक त्याचे ढोल घेऊन जायचे, ते आम्हाला मारहाण करायचे, तेव्हा कंप्लेंट द्यायचे, कोणीच काही ऍक्शन घेत नव्हतं। सगळे दाबादाबी करायचे केस, सगळे दाबादाबी करायचे केसेसचे पैसे द्यायचे, सगळे केसेस दाबादाबी करायचे। त्या बाईनं चाकू हातात दिलं मुलांच्या, चाकू फिरवा म्हणे, त्याच्या पोटात मरतील म्हणे, तसे मरणार नाही म्हणे। तिला आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। आज जो घटना घडलेली आहे तर त्याच्यामध्ये सिडको पोलीस स्टेशनला CR नंबर 486/2025 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही आरोपीला अटक देखील करण्यात आलेली आहे। नातेवाईकांचं या ठिकाणी त्यांनी आम्हाला निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आश्वासित केलं आहे की याच्यामध्ये निश्चितच आरोपीला शिक्षा होईल अशा पद्धतीचा आमच्याकडून तपास केला जाईल। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा राहणार नाही। आम्ही याच्यामध्ये सविस्तर डिटेल तपास करत आहोत। किती आरोपी अटकेत आहेत? 3 आरोपी अटक केलेले आहेत। 3 आरोपी जे हॉस्पिटलमध्ये होते तर त्यामध्ये डिस्चार्ज नंतर लगेच आम्ही ताब्यात घेतो। जखमी किती सर? 3। आणि वादाचं नेमकं कारण काय? जे फिर्यादी आहेत तर त्यांच्या जागेवरती घरी टाकली, घरी काढून घेण्याच्या कारणाच्या वरून हे घटना घडली आहे। सर त्यांनी आरोप देखील केले, त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असे की आम्ही वारंवार तक्रारी दिली होती मात्र त्याची दखल नाही घेतली, तर दखल घेतली असती तर मे बी हे असं इन्सिडेंट घडला नसता असं त्यांचं म्हणणं नाही। याच्यामध्ये आम्ही सविस्तर चौकशी करून पुढील कारवाई करू। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा।
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.